अभि ठाकूर आणि रुपेश ठाकूर यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे टीम भातान संघाला. भातान संघाची पाठीराखण आहेत हे. चला मॅचला लगेच सुरुवात करायची आहे. मॅच सुरू झाल्याच्या त्या मिनिटापासून 15 मिनिटांमध्ये आपल्याला 3 षटकं संपवायची आहेत. आमची युनियन नाही ना, आमची युनियन नाही. दीपक पाटील सर आहेत तुमच्या पाठीमध्ये. 2025 पासून मानधन पण शाळेला दान आहे, विचार कर तू. चला मॅचला सुरुवात होते आहे. सुरुवातीचं सत्र आहे. गणपती बाप्पाला आपण नतमस्तक होऊया. प्रारंभी विनंती करू गणपती विद्यादया सागरा, अज्ञात वतहरुणी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा. चिंता क्लेश दारिद्र्य दुःख अवघे हे देशांतरा पाठवी. हे रंभा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी. गणपती बाप्पा चरणी आपण नतमस्तक झालेलो आहोत आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेला कोणत्याही प्रकारचं विघ्न लागू नये म्हणून आपण गणपती बाप्पाला साकडं घातलेलं आहे. राजिक वॉटर सप्लायर खानावले विरोधात कैलासवासी संजय स्मृती भातान टीम. या दोन टीम मध्ये बिग बॅटल मैदानामध्ये पाहायला मिळेल. पहिला बॉल आजच्या रात्रीतला बरोबर वाजलेले आहेत 7:49. अंपायरचा ग्रीन सिग्नल आम्हाला इथून येतोय आणि पहिल्या बॉलला सुरुवात होणार. समोर बॅटर रोहन लबडे खेळतोय खानावले संघाचा गुणवान खेळाडू आणि बॉलिंग ट्रॅकवर असेल रोहित पाटील. रोहित पाटील 7:49. 3, 2, 1 लेट्स प्ले. पहिलाच बॉल मिस टायमिंग स्ट्रोक. पहिला दे धक्का. 0 धावसंख्येवर विकेट डाऊन. एक मोठं व्यक्तिमत्व आहे. आज राजिक वॉटर सप्लायरच्या नावानं हा दुसरा संघ आणि शेवटच्या रात्रीला म्हणजे उद्या कामोटी संघ जय हनुमान राजिक वॉटर सप्लायर कामोटे. पहिल्या दिवशी राजिक वॉटर सप्लायर कर्तेश्वर मोठे भिंगार. आज राजिक वॉटर सप्लायर खानावले संघ. उद्या राजिक वॉटर सप्लायर जय हनुमान कामोटे संघ. 3 संघ एका मालकाच्या नावाने खेळतायत. खूप मोठं नेतृत्व, हौशी नेतृत्व क्रिकेटला. म्हणून मी म्हणतो नाव नाही ब्रँड आहे. समीर मुजावर. सतीश पाटील पहिल्याच बॉलवर विकेट. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल अखिल लबडे. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होताना ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल मिस टायमिंग स्ट्रोक. बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. 0 धावसंख्येवर 2 बॉल समाप्त होत आहेत. 1 विकेट. आमचे संतोष दादा काटावले यांचं इथं आगमन झालेलं आहे. संतोष लक्ष्मण जुमारे सामाजिक कार्यकर्ते मेघनाथ निगडूसे वांगणीहून आहेत. त्यानंतर किशोर भोईर युवा नेते भातांहून आहेत. या सगळ्यांचं आपण करूया स्वागत. आणि यावेळेला मात्र सिंगल डबल डबल तू झाली. यावेळेला आणखी एक विकेट डाऊन होण्याची शक्यता. कमाल आहे, कमाल आहे. काय कमालीचा आहे. पण नॉन स्ट्रायकिंगच्या खेळाडूला पत्ताही नव्हतं की स्ट्रायकिंगचा बॅट्समन धावत आलाय, परंतु जीवनदान मिळालं.
स्लीप झालेला धाव घेत असताना परंतु अगदी जीवांच्या आकांतापासून आपल्या रेषेपर्यंत पोहोचण्याचा त्याचा प्रयत्न मात्र यशस्वी झाला. एकच धाव. सतीश पाटील पुन्हा एकदा तयार आहे ओ द विकेट न. यावेळेला मात्र अलॉंग द कार्पेट या बॉलला खेळलाय. एकदा पूर्ण होईल आणि एकच धाव. दमदार सुरुवात केलेली आहे कैलासवासी संजय 11 भातान संघानं. टप्पा खाल्यानंतर अनएक्सेप्टेड बाउन्स. परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळाली. सरळ बॉल जातो विकेट किपरच्या हातामध्ये. अडचणीचा काळ आहे टीम राजिक वॉटर सप्लायर खानावले संघासाठी, कारण पहिल्या पॉवर प्ले मध्ये एक विकेट रोहन सारखा एक मातबर खेळाडू मैदानाच्या बाहेर पाठवण्यामध्ये यश येतोय भातान टीमला. अलॉंग द कार्पेट ऑन साइडला खेळाय. यावेळेला मात्र प्रोटेक्शन आहे तिथे. दुसरी धाव नाही, नकार दिला. अशा रीतीने 1 न धावसंख्या मूव्ह होताना पाहायला मिळेल. 3 धावा धावपळकावर. आज संपूर्णपणे ग्रामीण संघ आहेत, त्यामुळे प्रेक्षकांची गर्दी आज तुडुंब असणार या मैदानामध्ये. यामध्ये तीळ मात्र शंका नाहीये, कारण सगळे जवळजवळचे संघ आहेत. शिवाजीनगर आहे, कसळखंड आहे, बोरला आहे, त्यानंतर खानावले खेळतोय, भातान खेळतोय. आणि आजचा लॉट जर आपण पाहिला तर संपूर्ण अगदी या गावाच्या जवळ असलेले संघ, त्यामुळे प्रेक्षकांची गर्दी जरूर असणार. उद्या सुद्धा गर्दी असणार, कारण उद्या रायगड आणि ठाण्यामधला बिग बॅटल, रायगड विरोधात ठाणे, हे मॅच आपल्याला पाहायला मिळेल. नवीन बॉलर रोशन भोईर बॉलिंग ट्रॅक वर तयार. ओ द विकेट. समोर आहे बॅटर खानावले टीमचा बॅट्समन अखिल लबडे. ओ द विकेट. यावेळेला मात्र बॉलिंग ट्रॅक. हा बॉल आपण पाहिलात, सौशाच्या नजरेनं पाहिलंही गेलंय अंपायर्स कडे. डॉट बॉल. येस, डॉट बॉल. जबरदस्त स्विंग झाला हा बॉल. टप्पा खाल्ल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघणारा बॉल न मात्र चक्रावून ठेवलं अखिलला. आणखीन एक डॉट बॉल. रोशन भोईर. ओ द विकेट. पुन्हा एकदा तयार. ओ जबरदस्त गोलंदाजी, अतिशय जबरदस्त गोलंदाजी. रोशन पाटील काय जबरदस्त गोलंदाजी करतोय. रोशन भोईर हा गोलंदाज आहे. रोशन नावाचे सगळेच लोक फार हुशार असतात. यावेळेला आपण पाहिलं अपील केली जाते अंपायरांकडे आणि यस विकेट. अजून एक विकेट डाऊन होताना. नवीन बॅटर अक्षय मैदानामध्ये दाखल होतोय. रोज विविध कलरफुल ड्रेस न नटून थटून आमची पंच कमिटी येत असते. काल वेगळा कलर होता, नवरात्री सारखे 9 कलर. आज निळा आहे. उद्याचा कलर आम्हाला दीपक पाटील सर नंतर सांगणार आहेत. ओ द विकेट. या वेळेला मात्र आउटसाइड ऑफ सम व्हाईट बॉल. खरा बॉल घोषित करण्यात आलाय. सर द्वारकानाथ चोरघे मॅन फ्रॉम बेलवली.
ओ द विकेट. लोफुल टॉस. फार अडचणीचा काळ आहे राजिक वॉटर सप्लायर खानावले संघासाठी. कारण सुरुवात फाउंडेशन तुमची बिल्डिंग मजबूत करायची असेल तर तुमचं फाउंडेशन मजबूत असावं लागतं. परंतु इथे फाउंडेशन थोडंसं ढिसाळ झालं खानावले संघाचं. हो, कमालीची गोलंदाजी, कमालीची गोलंदाजी. रोशन भोईर नाव आज या मैदानामध्ये गाजतोय. तसं बघायला गेलं तर एक व्हाईट बॉल आहे आणि मिडन ओव्हर जवळ मिडन ओव्हर म्हणजे व्हाईटची एक धाव सोडली तर अख्खी ओव्हर मिडन आहे. काय कमालीची गोलंदाजी या गोलंदाजाची रोशन भोईर. परंतु धावसंख्या जर आपण पाहिली मात्र 4 धावा. बिलीव होत नाहीये, विश्वास बसत नाहीये. खानावले संघ खूप चांगला संघ आहे. सध्याच्या हंगामामध्ये सध्याच्या मोसमामध्ये चांगला टच मध्ये असलेला संघ आहे. परंतु या मैदानावर मात्र खासा एफर्ट दाखवू शकत नाहीये. स्वतःच्या मैदानावर भातन संघ खेळतोय त्यामुळे कदाचित या मैदानाची एनर्जी, या मातीची एनर्जी त्यांच्यामध्ये जरूर असेल. शर्विन जुमारे नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. शर्विन ओ द विकेट. पहिला बॉल स्लोअर टाईपचा हा बॉल आपण पाहिला. मिड विकेट क्षेत्रामध्ये फेकून देण्याचा प्रयत्न. सिंगल रन, डबल 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 धोका होऊ शकतो. यस, डबल रन सुद्धा कंप्लीट केली आहे. 2 धावा बऱ्याच कालावधीनंतर म्हणजे अर्थातच 6 चेंडूंनंतर ही दुसरी धाव आपल्याला पाहायला मिळाली. 6 धावा धावफलकावर. तिसरं षटक आहे. उडवलाय मिड विकेटच्या डोक्यावरनं, फेकून दिला आणि सरळ जाणार वाव 6. बॅट मधून हा षटकार पाहायला मिळाला. 1 डझन धावा आपल्याला धावफलकावर पाहायला मिळतील. 12 धावा. धावा धावफलकावर. सुरेख गोलंदाजी, कमालीचा एफर्ट लावलाय अर्थातच टीम भातान संघानं. कारण दुसरं षटक आहे. हा षटकाराच्या अगोदर फक्त 6 धावा होत्या धावफलकावर. षटकारानं थोडी गती वाढवली धावसंख्येची. हाही उडून खेळण्याचा प्रयत्न होता, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, नकार. स्वतःला सावरलं विकेट किपरनं. सिंगल धाव मिळाली. 13 धावा धावफलकावर पाहायला मिळतील. 13 धावा धावफलकावर. ओ द विकेट. इंच लागते. रनआउटचा चान्स होऊ शकतो. डेरिंग करना चाहिए. डेरिंग करेगा तो भाई बनेगा. इथून मात्र हिट करायला हवं होतं. कव्हरला खेळाडू आपण जर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पाहत असाल तर इंटरनॅशनल क्रिकेटची या क्रिकेटची तुलना यासाठी होऊ शकत नाही कारण त्या 20 वर्ष 50 वर्ष मॅच असतात. इथे 4 ओव्हरमध्ये रिस्क घेणं थोडंसं अवघड होऊन जातं. आउटसाइड ऑफ सम शरीरापासून दूर फेकला गेला बॉलला. मोस्ट डिमांडेबल बॉल टाकला गेला गोलंदाजाच्या माध्यमातून. कारण या बॉलची खूप मागणी असते. ज्या वेळेला आपल्याला रन धावा वाचवायच्या असतात ना पवार सर, त्यावेळी या बॉलचा वापर केला जातो वारंवार. ओ, स्वीप चेट केलाय. सुपर स्ट्रोक. वाव, ब्युटिफुल, ऑसम. से घी ही नहीं निकल रहा था, इसलिए उंगली टेढ़ी करनी पड़ी बल्लेबाज को. आणि स्वीप चेट हा तिसरा रिव्हर्स स्वीपचा षटकार आहे. चौकार आहे. इथे रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. खूप सुरेख स्वीप चेट केलाय. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा अगदी मैदानामधील गवताची काडी सुद्धा स्पष्ट दिसते. ओ वाव, मस्त फटका. लो फुल टॉस बॉल घेतला. पहिल्या षटकामध्ये आला 3 धावा. तदनंतर मात्र रोशन भोईर यानं फक्त 1 धाव खर्च केलेली आहे. 2
च्या सरासरीनं आणि शर्विन झुमारे याच्या या षटकामध्ये आल्या 14 धावा. 6च्या सरासरीनं टीमची टोटल जर आपण पाहिली 18 धावा धावपळकावर. शेवटचा गोलंदाज राहुल. फुल टॉस. यावेळेला मात्र आपण पाहाल एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेसाठी तिसऱ्या अंपायरची मागणी केलेली आहे आणि मला तर वाटते चौकार आहे का? चौकारी आहे. भीमा टाईप बॉल चेक केला जाईल. आहे तिथे तिसरे पंच आमचे संतोष पवार सर इथे उपस्थित आहेत. कमरेच्या वर बॉल आहे का हे तपासलं जाईल. चेक केलं जात आहे. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. नो बॉल आहे त्यामुळे 5 धावा मिळणार. पुढचा बॉल असणार फ्री हिट. धावफलकावर धावा आपण पाहाल 23 धावा. या नो बॉल न धावसंख्येला एक वेगळं वलन दिलंय. कुठेतरी अगदी कमी धावसंख्येवर खेळत असणारा राजिक वॉटर सप्लायर खानावले संघ आता मात्र सुस्थितीमध्ये जाण्याचा प्रयत्न करतोय. पहिलाच बॉल खराब फेकला गेला राहुल भोईर याच्या माध्यमातून. फ्री हिटच्या बॉलवर काहीही करू शकला नाही. 0 धावसंख्येवर हा बॉल फिनिश होतोय. अर्थातच फ्री हिट मध्ये फुल्ली अलाव असतं. परवानगी असते बॅट्समनला कसाही फटका खेळण्याची, कारण त्या बॉलवर फक्त रनआउटच्या स्वरूपातच बाद दिला जातो. वाह काय जबरदस्त फटका आहे. यावेळेला मात्र सरळ सीमा रेषा पार षटकार. एकोणतीस धावा 29 रन ऑन बोर्ड पाहायला मिळतील. कमालची बॅटिंग इथून मात्र पाहायला मिळते, कारण पहिल्या म्हणजे आरंभिक 2 फलंदाज रोहन लबडे आउट झाल्यानंतर दुसरं षटक 1 धाव खर्च करून जातोय. असं वाटलेलं की किमान 20-22 धावा तरी होत आहेत की नाही, परंतु मिडल ऑर्डरच्या बॅट्समनने केलेली कमाल. धावसंख्येला गती. फुल टॉस बॉल ऑन साइडला टोळवलाय. प्रोटेक्शन आहे तिथे. दुसरी धाव कंप्लीट होणार का? ओ इथून मात्र 2 धावा कंप्लीट. तिसऱ्यासाठी खूप 9 सेकंडचा खेळाडू खूप पुढे आलता, त्यामुळे मात्र तिसरी धाव कंप्लीट होऊ शकली नाही आणि 31 धावांपर्यंत प्रवास करतोय राजिक वॉटर सप्लायर खानावली संघ. मान्यवर आपल्याला या स्पर्धेसाठी भेट देताना पाहायला मिळतील. यानंतरची मॅच असणार आहे ती म्हणजे गावदेवी पोंजे आणि चेतन स्मृती आष्टे टीम असणार आहे. एक चेतन स्मृती खोणी टीम टॉप 4 मध्ये क्वालिफाय झाली आणि त्यांच्याच नावानं चेतन स्मृती आष्टे संघ यानंतर खेळणार आहे. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न फसतोय. डॉट बॉल. 31 धावा आपल्याला पाहायला मिळतील. धावफलकावर 31 रन ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. कैलासवासी संजय भोईर भातान टीम, राजिक वॉटर सप्लायर खानावले या 2 संघांमध्ये बिग बॅटल. ओ मिस टायमिंग स्ट्रोक. पहिला बॉल खराब टाकणारा गोलंदाज मात्र कमबॅक करतोय. कमालीची गोलंदाजी करतोय. आणखीन एक डॉट बॉल. राहुल भोईर हा गोलंदाज आहे. ओ द विकेट. शॉट ऑफ लेन. हवेमध्ये खेळा. बॅटच्या
अगदी वर्षा हिस्साला हा बॉल लागलेला, त्यामुळे फटका तेवढा हवा तेवढा परफेक्ट बसला नाही आणि त्यामुळे कदाचित हा बॉल मैदानाच्या आतमध्येच राहिला. या 2 धावेनं मात्र टीमची टोटल जर आपण पाहिली तर धावफलकावर धावा आहेत त्या मात्र 33, रिंगणासाठी 24 बॉल आणि 34 धावांची गरज आहे राजिक वॉटर सप्लायर खानावली संघाला. हा माफ करा, भातान संघाला गरज आहे. कैलासवासी संजय 11 भातान संघाला जिंकण्यासाठी 34 धावांची गरज आहे. 24 बॉल आणि 34 धावांची गरज. खानावले विरोधात भातान. अर्थातच मी मगाशीच म्हटलं, खानावले म्हटलं की आम्हाला आठवण येते ती अर्थातच शिवसेनेचे एक ताकदवर नेतृत्व आणि खानावले ग्रामपंचायतीचे सरपंच सन्माननीय मोहन शेठ लबडे, यश एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा आणि एक साधा भोळ नेतृत्व. नेहमीच मदतीचा हात त्यांचा कोणत्याही क्षेत्रामध्ये, मग तो राजकारण असो समाजकारण असो, नेहमी अग्रेसर असलेलं एक नेतृत्व म्हणजे मोहन शेठ यांना जरूर या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांनाही शुभेच्छा देण्यात येतील. सन्माननीय संतोष जुमारे साहेब यांचं इथं आगमन झालेलं आहे. विनंती असेल या पण आपलंही मनापासून स्वागत आहे. तर विनंती असेल सुनील पाटील अमणास की मान्यवरांचं स्वागत आपण करावं. मान्यवरांचं स्वागत आपण स्वागत कक्षामध्ये पाहाल, ज्यामध्ये संतोष लक्ष्मण जुमारे सामाजिक कार्यकर्ते. आपणास विनंती असेल की आपण आमच्या स्वागत कक्षामध्ये जाऊन आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. संतोष लक्ष्मण जुमारे सामाजिक कार्यकर्ते, आमच्या स्वागताचा आपण स्वीकार करावा. तदनंतर मी दुसरे मान्यवर मेघनाथ निगडूसे वांगणीहून आहेत. आपणासही विनंती असेल की आपण आमच्या स्वागत कक्षामध्ये जाऊन आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. दादा कधी आले? तदनंतर मी विनंती असेल किशोर भोईर युवा नेते भातान, आपणास विनंती असेल किशोर भोईर युवा नेतृत्व आहेत भातान गावचे, आपणास विनंती असेल आमच्या स्वागताचा आपण स्वीकार करावा. किशोर भोईर यांचंही स्वागत आपण पाहाल. दीपेश खरत वांगणीहून आहेत आणि या दरम्यान आपण पाहाल मान्यवरांची उपस्थिती या स्पर्धेला लाभताना आपल्याला पाहायला मिळेल. राजकीय क्षेत्रातील एक दिग्गज नेतृत्व ज्यांची या स्पर्धेला भेट, अर्थातच उपसभापती चषकामध्ये ज्यांची भेट आपल्याला पाहायला मिळते, सन्माननीय आरसी खरत साहेब यांचं इथं येणं झालेलं आहे. पनवेल तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी आरसी खरत यांचं इथं आगमन झालेलं आहे. गोविंद पाटील माजी सरपंच कोण ग्रामपंचायत यांचे प्रामुख्याने स्पर्धेला उपस्थिती लाभलेली आहे. धन्यवाद साहेब. एक जुनं नेतृत्व आणि खंबीर नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते सन्माननीय आरसी खरत साहेब यांची प्रामुख्याने स्पर्धेला उपस्थिती आहे. यानंतरची मॅच अर्थातच पोंजे विरोधात आष्टे. दोन्ही संघांनी यायचं टॉस साठी. टीम पोंजे आणि टीम आष्टे. उपसभापती चषक वसंतदा काटावले या विभागातील एक खंबीर नेतृत्व म्हणून ज्यांचं नाव या विभागामध्ये आवर्जून आदराने घेतलं जातं ते वसंतदा काटावले यांच्या नावाने गेल्या 14 वर्ष या स्पर्धेची तपश्चर्या आहे आणि या स्पर्धेचं यशाची गाथा आपण ऐकत आहात. या स्पर्धेला भेट देण्यासाठी आमचे आरसी खरत साहेब यांची प्रामुख्याने उपस्थिती आपण पाहिलं.
राजकीय क्षेत्रातील दिग्गज मंडळी या स्पर्धेला भेट देऊन गेलेली आहेत. पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं महेंद्र शेठ घरत, तदनंतर आपण पाहिलं पनवेल उरण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार मनोहर शेठ भोईर, तदनंतर आपण पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते प्रीतमदादा म्हात्रे यांना सुद्धा पाहिलं. आज आरसीभाई घरत यांची प्रामुख्याने स्पर्धेला उपस्थिती. चला लगेच जरा पटापट मॅच घ्या, कारण 15 मिनिटांमध्ये पहिल्या 3 ओव्हर संपल्या पाहिजेत याची दक्षता घ्या. ओ द विकेट पहिला बॉलर आपण यश लबडे याला पाहाल. पहिला बॉल बॉटम एजला टाकलेला हा बॉल आपण पाहाल. सिंगल धाव कंप्लीट केली आणि सिंगल धावेनं सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. आज थंड हवा मैदानामध्ये पसरलेली आहे, थंड हवा सुटलेली आहे मैदानामध्ये. मोठे मोठे मान्यवर सुद्धा या स्पर्धेला भेट देताना या सगळ्या मान्यवरांचं स्वागत आपण जरूर करूया. परंतु सध्याच्या घडीला मैदानामध्ये जी मॅच ऑन आहे ते मॅच सुद्धा पाहणं फार महत्वाचं आहे. राहुल भोईर आणि सुमित भोईर आणि हे दोन आघाडीचे बॅट्समन आस्ते आणि पोईंचे दोन संघांना लगेच या शेवटचा कॉल असेल. ओ द विकेट पुन्हा एकदा बॉलर तयार, हलक्या हातानं ओ इथून फॉलो थ्रो मध्ये सुरेख प्रयत्न केला गेला गोलंदाजाच्या माध्यमातून, अर्थातच यशच्या माध्यमातून, परंतु हाताला यश आलं नाही. नावामध्ये यश आहे परंतु विकेट घेण्यासाठी हाताला मात्र यश आलं नाही, जीवनदान मिळालं. अशा रीतीने आपण पाहिलं टीमची टोटल 2 धावा, टार्गेट आहे 34 धावांचा 24 बॉल मध्ये. बरेचसे मान्यवर या स्पर्धेला भेट देण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतात. राजकीय क्षेत्रातील एक मोठं नेतृत्व आरसीभाई खरत, त्यानंतर अजूनही मैदानात मान्यवरांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळेल. आदरणीय मान्यवरांची इथे प्रामुख्याने उपस्थिती समाजभूषण, राष्ट्रभूषण सन्मानित तथा ज्येष्ठ सामाजिक समाजसेवक उद्योजक प्रकाश शेठ गायकवाड यांची प्रामुख्याने स्पर्धेसाठी उपस्थिती आहे. राष्ट्रभूषण या विभूषणानं भूषित केलेले आमचे प्रकाश शेठ गायकवाड महाराष्ट्र न्यूज लाईव्ह चॅनलचे संपादक तथा दैनिक सामना, दैनिक लोकमत, दैनिक पुण्यनगरी, दैनिक रायगड टाइम्स आणि दैनिक पत्रकार राकेश खराडे यांची प्रामुख्याने उपस्थिती आहे. त्यांचे आपण स्वागत करूया स्पर्धेच्या माध्यमातून. मीच घरी येतोय, दुसऱ्याला बोलवलं माझ्या जागेवर, तब्येत नाही बरोबर. यावेळेला मात्र सेट डाऊन द ग्राउंड, ब्लॅक स्क्रीनच्या समोर या बॉलला खेळाय सीमा रेषा पार, चौकार. महाराष्ट्र भूषण तथा ज्येष्ठ समाजसेवक उद्योजक प्रकाश शेठ गायकवाड महाराष्ट्र न्यूज लाईव्ह चॅनलचे तथा लाईव्ह चॅनलचे संपादक तथा दैनिक सामना, दैनिक लोकमत, दैनिक पुण्यनगरी, दैनिक रायगड टाइम्स आणि या दैनिकाचे पत्रकार राकेश खराडे, सम्राट मराठी न्यूज चॅनलचे संपादक राहुल जाधव यांची प्रामुख्याने स्पर्धेला उपस्थिती. विकेट, फर्स्ट विकेट डाऊन. आस्ते आणि पोळेंचे संघ शेवटचा कॉल असेल, अन्यथा आपल्याला पेनल्टी दिली जाईल. नवीन बॅटर ओमकार, नवीन बॉलर मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल ओमकार. ओमकारनं झेल पकडलाय.
हा लक्षात घ्या, ही ओव्हर आणि पुढच्या वर्षी 2 बॉल संपायच्या आत दोन्ही संघ आले नाही तर 3 षटकांची मॅच असेल. आष्टे आणि पोईंजे लक्षात घ्या. कडक इथे नियोजन आहे, त्यामुळे यावंच लागेल आपल्याला. पुढच्या वर्षी 2 बॉल जरी झाले तरी 3 ओव्हरची मॅच. यावेळेला मात्र उडवला बॉल सरळ सीमारेषा पार षटकार. आष्टे संघाचा संघनायक इथे उपस्थित आहे. आता 3 ओव्हरची नाही, आता पुंजे संघाचा संघनायक आला नाही तर मग धावांची पेनल्टी असेल पुंजे संघाला, लक्षात घ्या. कारण आष्टे संघाचा संघनायक इथे उपस्थित आहे. पुढच्या षटकातले 2 बॉल संपायच्या आत आपण इथे आला नाहीत तर आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. टीम पुंजे टीमची टोटल धावसंख्या आपण पाहिली 12 धावा धावपळकावर आणि आता जिंकण्यासाठी 18 बॉल आणि 22 धावांची गरज. चला दोन्ही संघाचे संघनायक आलेले आहेत. मी मान्यवरांना विनंती करेन की आपल्या शुभास्ते या 2 संघांमध्ये आपण टॉस करावं. दादा 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 सन्माननीय आरसीभाई, आपणाला विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण सर्वप्रथम मी विनंती करेन आरसीभाईंना की आपण 2 संघांमध्ये आपल्या शुभ हस्ते टॉस करावा. ईश्वरी खेत्री, आपणाला विनंती असेल की आपण या मुख्य व्यासपीठावर ईश्वरी खेत्री सन्माननीय आरसीभाई यांच्या शुभ हस्ते आपण पाहाल टॉस केला जातोय. काँग्रेसचं एक ताकदवर नेतृत्व म्हणून गेल्या कित्येक वर्ष राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले एक नाव आरसीभाई. देऊन ठेवा ना, म्हणजे काय एवढी म्हातारी झाली का ती आवाज करता काय नाही भेटायची सांगा. 10 रुपये प्लेट आहे. हा सन्माननीय मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस पाहाल. सन्माननीय कमलाकरजी लबडे साहेब सुद्धा या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण पाहाल टॉस केला जातोय. पुंजे वुन द टॉस. पुंजे संघ टॉस जिंकलाय. पाहूया आपण सध्याच्या घडीला मॅच आहे. रोहन लबडेनी कमानीची गोलंदाजी केली आहे. 2 बॉल निर्धाव फेकली आहेत. आता गोलंदाजांना कंबर कसावी लागेल आणि तशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते रोहनच्या माध्यमातून. राजिक वॉटर सप्लाय खानावले संघ. ओ मस्त बॉल आहे आणि इथून मात्र रनआउटचा चान्स होऊ शकतो. थोडासा लेझी क्रिकेट पाहायला मिळाला आणि सिंगल धाव कंप्लीट. फॉलो थ्रो मध्ये रोहन बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होता, परंतु इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालं एक सिंगल धाव. या सिंगल धावेच्या माध्यमातून टीमची टोटल 13 धावा. म्हणजे आता जिंकण्यासाठी गरज आहे 21 धावांची गरज आहे. पंधरा बॉल आणि 21 धावांची गरज आहे. जबरदस्त क्रिकेट इथून मात्र पाहायला मिळेल. 15 बॉल आणि 21 धावा. ओ द विकेट. ओ उडवला या बॉलला. स्टेट डाऊन द ग्राउंड. सरळ फेकून दिलाय. वाव, ब्युटिफुल स्ट्रोक. 6 रन. महाराष्ट्राची शान आहे रायगड किल्ला. 19 फेब्रुवारी माझ्या राजाची जयंती मोठ्या उत्साहात महाराष्ट्र नव्हे, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात राजे शिवछत्रपती यांची
जयंती साजरी होणार आहे आणि ती तारीख आहे 19 फेब्रुवारी. सगळा महाराष्ट्र, सगळा देश, सगळा भारत दुमदुमून उठणार आहे, कारण माझ्या राजाची जयंती आहे. 14 बॉल, आता 15 धावांची गरज आहे. रोहनने केलेली कमालीची सुरुवात, मात्र या बॉलवर आलेला षटकार सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण करतोय. स्लोअर टाईपचा बॉल, इथून पाहिलं रनआउटचा चान्स होऊ शकतो. एलईडी बेल्स रात्रीच्या अंधारात काजवांसारख्या चम 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 केल्या आणि विकेट गेला. दादा एकच वादा आमचा वसंत दादा, एकच वादा आमचा. हा होता या स्पर्धेचा थीम सॉन्ग. वसंत काटवले यांच्या नावानं ओळख असलेली ही स्पर्धा, अर्थातच उपसभापती चषक. विकेट डाऊन, इथून मात्र पाहायला मिळतं दुसरा विकेट मैदानाच्या बाहेर. नवीन बॅटर, तिसरा विकेट मैदानाच्या बाहेर. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळेल साईनाथ पाटील. हा एक मोठा नाव आहे कैलासवासी संजय 11 भातन संघामधला. डाव्या हाताचा बॅटर रोहन लबडेनं आतापर्यंत केलेली कमालीची गोलंदाजी. कारण मित्रांनो, सुरुवातीचे 2 बॉल डॉट निघाले. षटकार जरूर खाल्लाय रोहननं, मात्र या सामन्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न करतोय. आपण पाहाल 400 लोक या स्पर्धेला लाईव्ह पाहत आहेत. ओ मस्त मस्त. या वेळेला मात्र अपील होते अंपायर कडे आणि अंपायरचा बोट आकाशाकडे. आणखीन एक विकेट. वक्त बदल गया है इस वक्त, मैं कहूंगा खानावले टीम का. और ऐसे कहा जाता है जो देखते नहीं थे उनके सलाम आने लगे. मेरा वक्त क्या बदल गया, मेरे नीम के पेड़ पर आम आने लगे. वक्त वक्त की बात होती है दोस्तों. अगर आपका वक्त बदल गया ना तो सब कुछ आपके फेवर में होता है. अब देखिएगा खानावले टीम का वक्त बदल गया है. गेंदबाजी के तौर पर कमाल की गेंदबाजी रोहन ने यहाँ पे देखने को मिली. रोहन की टीम का टोटल 19 रन. आने वाली गेंदें बची है अब गेंदें बची है 12 और जीतने के लिए 15 रनों की जरूरत है. हाँ जरूर. पण संतोष पवार, आपण पाहिलं कालच्या दिवसाची आठवण आज पण व्हायला लागली. प्रत्येक मॅच अगदी तंतोतंत जुळणारी मॅच आपण पाहिली. एक मॅच पाहिली, 1 बॉल 3 धावा हव्या होत्या दहिवली टीमला. असं वाटलेलं सहज जिंकेल, परंतु 2 बॉल डॉट निघाले. शेवटच्या 1 बॉल 1 धाव आली. जिंकली ती मॅच दहिवली संघाने. बऱ्याचशा सगळ्याच मॅच आपण पाहिल्या, फायटिंग मॅच पाहायला मिळाली. तशी ही मॅच होणार का, कारण 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 15 धावांची गरज आहे. नवीन बॉलर मैदानामध्ये महेंद्र लबडे. बारा बॉल आणि 15 धावांची गरज आहे. ओव्हर द विकेट हा पहिला बॉल. उडवला या बॉलला. विकेट जाण्याची दाट शक्यता. Yes, it is taken. Next wicket down. Batan have lost the wicket. Thank you so much. जीव घेणारी मॅच बातान संघाच्या पाठीराख्यांचा.
कारण आता 11 बॉल आणि जिंकण्यासाठी 15 धावांची गरज आहे. प्रेक्षकांना खूप मजा येते अशी मॅच बघायला, पण त्यांचे पाठीराखे, त्यांच्या हृदयाचे आणि श्वासाची गती भयंकर प्रमाणात वाढते. त्यांना असं वाटतं कधी एकदा मॅच संपते. आता 11 बॉल आणि 15 धावांची गरज आहे. जबरदस्त मॅच, जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळेल. बॅक टू बॅक 2 षटकार जरी लगावले गोलंदाजांनी तरी रुपेश ठाकूर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. सुभाष पाटील यांच्याकडून सुद्धा 500 रुपये पारितोषिक लागलेली आहेत. आता भातान गावचे पाठीराखे मात्र पैशाची पर्वा करत नाहीयेत. अभि ठाकूर यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक असेल. बॅक टू बॅक 2 षटकाराला. इथून मात्र आपण पाहिलं खानावले संघ मात्र शांत आहे. कुठेच रे दादा? अरे यार तू आहेस कुठं आता? ओ माय गॉड, एक मॅच संपली दादा. ये तू भात आणला तर ये. यस यस आम्ही तुझ्या इकडेच आहे. ओ या टर्निंग पॉइंट वर मात्र झेल ड्रॉप. अशा क्रुशल मोमेंट वर तुम्ही केलेली चूक ही तुमच्या आठवणीत राहील. कारण हा झेल पकडला गेला असता तर कदाचित भारत संघाच्या पायाखालची जमीन सरकली असती. परंतु इथून मात्र झेल ड्रॉप. आता गरज आहे ती मात्र 10 बॉल मध्ये 14 धावांची. या स्पर्धेमधली तब्बल 34वा झेल हा ड्रॉप झालाय. 10 बॉल आणि 14 धावांची गरज. कमालीची गरमी आहे या मॅच मध्ये, कमालीचा एफर्ट आहे या मॅच मध्ये. इथून आपण पाहाल 10 बॉल आणि 14 धावांची गरज. काय होणार या मॅच मध्ये हे पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे. दहा बॉल 14 धावा. बॉलिंग ट्रॅकवर महेंद्र तयार. हलक्या हाताने डिफेन्स केलं. ही द्विधा मनस्थिती असते संतोष पवार. आपण पाहिलं ज्यावेळेस ना बॉल टू रन असेल ना तेव्हा डबल माइंड असतो बॅट्समनचा. मोठा फटका खेळू की सेफ खेळू, एक धाव काढू. आणि या द्विधा मनस्थितीमध्ये ज्यावेळेस एखादा बॅट्समन जातो ना तेव्हा त्या संघासाठी मग अवघड होऊन बसतं. नॅचरल गेम असते ती नॅचरल गेम सोडून आता डिफेन्स करायचं या उद्दिष्टानं. कधी कधी तो निर्णय त्यांचा योग्य ठरतो, कधी कधी अंगलट येतो. 9 चेंडू आणि आता 13 धावांची गरज आहे. 9 बॉल 13 धावा. ओव्हर द विकेट. उडवला या बॉलला आणि फेकून दिला. सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव 6. थोडी या मॅच मधली या षटकारानं, कारण आता समीकरणामध्ये खूप मोठा उलटफेर झालेला आहे. आकडेमोड अशी आहे 8 बॉल आणि आता 7 धावांची गरज. षटकार लगावला बॅट्समन रोहित पाटीलनं. या संघामध्ये खास वैशिष्ट्य ना मयूर, डाव्या हाताचे बॅट्समन भरपूर आहेत आणि बॉलर सुद्धा भरपूर आहेत. त्यामुळे हाही पाहिला. आणि डाव्या हाताचा बॅट्समन किंवा बॉलर नॅचरल स्विन असतं. बॅटिंग असेल, टेनिस क्रिकेट असो, लेदर क्रिकेट असतो, डाव्या हाताचा खेळाडू हा फार गुणकारी औषध असतो संघासाठी. आणि तसंच काही पाहायला मिळालं. रोहित पाटील याच्या बॅटमधून आलेला षटकार या सामन्यामध्ये पूर्णतः घुसण्याचा प्रयत्न करतोय भारत संघ. नक्की हा भातान बी संघ आहे. आणि बी म्हणजे हल्ली फॅशन झाली आहे. गोरसे बी, वडवली बी, गोटेघर बी, बी सांगतात फक्त, पण ऍक्च्युली मोठा संघ. रायगड ठाण्यामधले सगळ्यात मोठे संघ, तसा हा आमचा भातान बी. छोटा म्हणजे आता नव्यानं तयार झालेला संघ, परंतु ताकदवर. हलक्या हाताने या बॉलला खेळून काढलाय. ऑफसाईडला कोणताही प्रोटेक्शन नाहीये. चेंडू जाणार सीमारेषेला भेदत चौकार.
थँक्यू सो मच. चौकाराला झेल, हा पहा मान्यवरांना सुद्धा आठवण आहे. झेल ड्रॉप झाला तिथे मॅच सोडली. यावेळेला मात्र पुन्हा एकदा उडवलाय चेंडू, जाणार आहे विकेट. विकेट पाहायला मिळाला. दादा एकच वादा आमचा वसंत दादा, एकच वादा आमचा वसंत. द्यायला खर्च होईल. खर्च पहिला इथंची खर्चाचा टिंग वाजली का घ्या. सन्माननीय प्रमोदजी बहिरा, नौकार कंटेनर फ्राय स्टेशनचे सर्वेअर आहेत, त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत. सन्माननीय प्रमोदजी बहिरा यांच्याकडून या स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत, त्यांचं आपण मनापासून स्वागत करूयात. आता समीकरण असं आहे, 6 बॉल आणि 3 धावा. कंबर कसावी लागेल. सगळ्यात बेस्ट इनिंग अक्षय लबडे याला आठवावी लागेल. या 3 धावा जर वाचवल्या ना तर उद्याच्या न्यूजपेपर मध्ये नाव असेल या गोलंदाजाचं. सगळ्यांच्या स्टेटसला फोटो असतील. प्रितेश खारके याला षटकारासाठी 500 रुपयाचा आहे पारितोषिक, परंतु लांब लचक नाव होतं त्यामुळे माझ्या लक्षातच काय आलं नाही. पियुष खारके कडून, मोठ्या भावाकडून, परंतु तो कुठे षटकार मारणार आहे त्याला माहिती आहे. 3 धावा पाहिजेत, या काय 2 तर झाल्या, आता सिंगल कशाला उगाच षटकार. अगदी सरळ मॅच जिंकता येईल तिथे अडचणीत कुठे मॅच घालणार तो. सिंगल धावेची गरज आहे 5 बॉल मध्ये. हा पोंजे संघ जो निर्णय असेल, जर फिल्डिंग असेल तरी मॅच संपल्यानंतर लगेच मैदानामध्ये दाखल व्हायचंय. शेवटची 1 धावा आहे. राजिक वॉटर सप्लायर खानावले या संघानं मात्र चांगला प्रयत्न केलाय. छोट्या धावसंख्येला डिफेन्स करत असताना केलेली प्रयत्नांची पराकाष्ठा. शेवटची 1 धावा असणार आहे जिंकण्यासाठी. उर्वरित बॉल ते मात्र 5. चार बॉल 1 धाव. अजून एखादा बॉल निर्धाव निघाला ना मग मात्र भातन संघाच्या पाठीराख्यांची तोंड बघण्यासारखी असतील. कारण अशा मॅचेस असतात फार जीव घेण्या असतात. या अशा लोएस्ट टार्गेटच्या मॅचेस खूप चांगल्या होतात. यावेळेला आपण पाहू शकाल डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि इथून मात्र विजयाची ही सिंगल धाव कंप्लीट केली आणि अशा रीतीने कैलासवासी संजय भोईर स्मृती भातान संघ विजय प्रस्थापित करतोय. आलेल्या सर्व मान्यवरांचे जय हनुमान क्रिकेट संघ भातान पुरस्कृत उपसभापती चषक 2014 मध्ये सहर्ष स्वागत करतो. सर्व राजकीय सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा क्षेत्रातील आलेल्या सर्व मान्यवरांचे पुन्हा एकदा वसंतदादा काठावळे यांच्याकडून सहर्ष स्वागत करतो. मी स्वागतासाठी आमचे ज्येष्ठ नेते श्रीयुत आरसी भाई घरत, रायगड जिल्ह्याची बुलंद तोफ म्हणून ज्यांना संबोधलं जातं, आमचे आधारस्तंभ प्रेरणास्थान श्रीयुत वसंत काठावळे साहेबांना विनंती करतो की आपण आरसी भाई घरत यांचं या ठिकाणी शाल, पुष्पगुच्छ आणि श्रीफल देऊन